नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका व महिला बाल विकास यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर येथे आहे। पन्हाळा हा किल्ला 12व्या शतकात शिलाहार घराण्यातील राजा रिकामी जागा यांनी बांधला असे म्हणतात, तर दुसरा भोज यांनी बांधला असे म्हटले जाते। कोल्हापूर जिल्हा रिकामी जागाच्या खोऱ्यात वसला आहे, तर कृष्णा व पंचगंगा या नदीच्या खोऱ्यामध्ये कोल्हापूर हा जिल्हा वसलेला आहे। कोल्हापूर शहरातील महालक्ष्मीचे मंदिर इसवी सन 634च्या सुमारास चालुक्य राजा रिकामी जागा यांनी बांधले आहे, तर कर्णदेव यांनी बांधलेले आहे। नागपूरजवळ रिकामी जागा येथे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे, तर अंबाझरी येथे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे। दी बेलापूर शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना इसवी सन 1919मध्ये अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरजवळ रिकामी जागा येथे प्रथमच खाजगी क्षेत्रात सुरू केला गेला, तर बेलापूर येथे प्रथमच खाजगी क्षेत्रात सुरू केला गेलेला आहे। बेलापूर या ठिकाणी रिकामी जागा ही सहकारी क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठी बँक म्हणता येईल, तर अहमदनगर जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक म्हणता येईल। स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात रिकामी जागा येथे भुईकोट किल्ल्यात ब्रिटिश शासनाने जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल व मौलाना आझाद यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांना कैदेत ठेवले होते, तर अहमदनगर येथे भुईकोट किल्ल्यात ब्रिटिश शासनाने ठेवले होते। रिकामी जागा या परिसरात एकवटलेली साखर कारखान्याची संख्या लक्षात घेता या परिसरात भारताची साखरपेठ असे संबोधले जाते, तर कोपरगाव जी अहमदनगर येथे। मन व म्हैस या नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यात येथे झाला आहे, तर बाळापूर येथे झालेला आहे। संत गाडगेबाबांचे शेणगाव हे जन्मस्थळ कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर शहानूर या नदीकाठी वसलेले आहे। संत गाडगेबाबा महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले शेणगाव हे ठिकाण रिकामी जागा या जिल्ह्यात आहे, तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। चिखलदरा तालुक्यातील हा गड व परिसर पूर्वी गोंड राज्याच्या अंमलाखाली होता, तर गाविलगड हा अंमलाखाली होता। वर्ध्याजवळचा महात्मा गांधींनी वसविलेले सेवाग्राम आहे, सेवाग्रामचे नाव पूर्वी असे होते, तर शेगाव असे होते। जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अनुसंधान संस्था कोठे आहे? तर वर्धा येथे आहे। नागपूरची संत्री सर्वदूर प्रसिद्ध आहेत, रिकामी जागा यांनी 18व्या शतकात संत्र्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली, तर रघुजीराजे भोसले यांनी 18व्या शतकात संत्र्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे। जगाच्या इतिहासात सर्वात मोठे धर्मांतर एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गाने नागपूर येथे घडून आले कोणत्या दिवशी? तर 14 ऑक्टोबर 1956ला हे घडून आलेले आहे। उत्तर रामचरित मालती माधव यासारख्या अजराम नाट्यकृतीचा कर्ता भगवतीचे जन्मस्थळ कोणते? तर पद्मपूर गोंदिया आहे। नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य आहे, गोंदिया या जिल्ह्यामध्ये। छागल नावाचे चामड्याचे बुदले जेथे तयार होतात त्या रिकामी जागा ठिकाणी मराठवाडा विकास महामंडळातर्फे चर्मोद्योग प्रकल्प राबविला जातो, तर बीड येथे राबविला जातो। मन्मथ स्वामीचे मंदिर व कपिलधारा नावाचा धबधबा यामुळे प्रसिद्ध असलेले बीड जिल्ह्यातील ठिकाण कोण? नांदेड जिल्ह्यातील किनवट, कंधार व मुखेड या तालुक्यामध्ये रिकामी जागा दल्या भटक्या म्हणून गणल्या गेलेल्या जमातीची वस्ती एकवटलेली आहे, तर लमाण या जमातीची
पूर्वी भिल्लठाणा म्हणून ओळखले जाणारे विदर्भातील ठिकाण रिकामी जागा हे आहे, तर बुलढाणा हे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व चिखली या तालुक्यात या विमुक्त व भटक्या गणल्या गेलेल्या जमातीची वस्ती अधिक आहे, तर बंजारा जमातीची वस्ती अधिक आहे. मन व मैस या नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यात येथे झाला आहे, तर बाळापूर येथे झालेला आहे. संत गाडगेबाबांचे शेणगाव हे जन्मस्थळ कोणत्या नदीकाठी वसले आहे, तर शहानूर या नदीकाठी वसलेले आहे संत गाडगेबाबाचे शेणगाव हे जन्मस्थळ. संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले शेणगाव हे ठिकाण या जिल्ह्यात आहे, तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. राज्यातील रिकामी जागा या जिल्ह्यास गोवा राज्याची सरहद भिडली आहे, तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यास गोवा राज्याची सरहद भिडलेली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्याची सरहद या राज्यात भिडलेली आहे, तर तेलंगणा या राज्यास भिडलेली आहे. चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्यांची सरहद. महाराष्ट्रातील दक्षिण उत्तर पसरलेल्या रिकामी जागा पर्वतरांगेस पश्चिम घाट असेही म्हणतात, तर सह्य पर्वतरांगेस पश्चिम घाट असेही म्हटले जाते. नाशिक जिल्ह्यात सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगर रांगात पुढे औरंगाबाद जिल्ह्यात असे संबोधले जाते, तर अजिंठ्याच्या डोंगर रांगा यांना असे संबोधले जाते. 7 बेटांचे वसलेले शहर रिकामी जागा आहे, तर मुंबई हे 7 बेटांचे वसलेले शहर आहे. रिकामी जागा या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते, तर नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. राज्यातील उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेस अमरावती जिल्ह्यात रिकामी जागा असे नाम निदान आहे, तर गाविलगड असे. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळचे पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगा वास्तविक रिकामी जागा पर्वताच्याच रांगा होत, तर सातपुडा या पर्वताच्याच रांगा होत. साल्हेर हे सह्य पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात मोडते, तर नाशिक या जिल्ह्यामध्ये मोडते सह्य हे थंड हवेचे ठिकाण. राज्यात फक्त अमरावती जिल्ह्यात रिकामी जागा परिसरात कॉफीचे मळे आढळतात, तर चिखलदरा या जिल्ह्यामध्ये कॉफीचे मळे आढळतात. देवणी ही गोवंशीय जनावरांची एक देखणी जात होय. देवणी जातीला बैल शेतीकामासाठी विशेष प्रसिद्ध आहे. ज्या गावाच्या नावावरून ही जात ओळखली जाते ते देवणी गाव राज्यातील रिकामी जागा जिल्ह्यात आहे, तर ते गाव लातूर या जिल्ह्यामध्ये आहे. अमरावती जिल्ह्यातील प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले रिकामी जागा हे ठिकाण वर्धा नदीकाठी वसलेले आहे, तर कौंडिण्यपूर हे ठिकाण वर्धा या नदीकाठी वसलेले आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामीचे गुरु गोविंद प्रभू यांची समाधी कोठे आहे, तर रीतपूर अमरावती येथे यांची समाधी आहे. चक्रधर स्वामींचे गुरु गोविंद प्रभू यांची समाधी. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र 1885 पासून राज्यात येथे कार्यरत आहे, तर नागपूर येथे 1985 पासून कार्यरत आहे. इथे 1985 आहे. महाराष्ट्रातील या जिल्ह्यात हिरवे अभ्रक सापडते, तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये हिरवे अभ्रक सापडते. सुप्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे, तर भद्रावती या तालुक्यामध्ये आहे. पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलदुभाजक म्हटले जाते, तर सह्य पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलदुभाजक असे म्हटले जाते. राज्यातील उत्तरेकडील बोर्डी तलासरीपासून दक्षिणेकडील पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो, तर रेडी बांधे हा पट्टा कोकण किनारपट्टीमध्ये मोडतो. सह्य पर्वताच्या वात्सन्यमुख व वातविन्मुख अशा दोन्हीही बाजूंनी प्रामुख्याने या महिन्यात पर्जन्य पडते, तर जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पर्जन्य पडते. चिंचोळ्या कोकण किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडील नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 130 किमी आहे, तर सातारा या. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.